हॅलो नमस्कार. महाराजा किचन रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे. तर आज मी मूग डाळीचे सांडगे बनवणार आहे. तर ते कसे बनवायचे ते पाहूया. चला आता सुरुवात करूया. तर आजपर्यंत आपण मिक्स डाळीचे सांडगे पाहिले होते. तर आता मी मूग डाळीचे सांडगे बनवणार आहे. तर त्यामध्ये मी अर्धा किलो मूग डाळ घेतलेली आहे. आता ही मूग डाळ काय करायची आहे, चांगली स्वच्छ पाण्याने धुवायची आहे. हे मूग डाळीचे सांडगे अगदी झटपट होऊन जाते. तर हे मूग डाळ धुतल्यानंतर आपण काय करायचे आहे, तिला 2 ते 3 तासासाठी तिला भिजत ठेवायचे आहे. तर पुन्हा एकदा यामध्ये पाणी ओतूया आणि आपण 3 तासासाठी काय करायचं आहे, ही डाळ भिजत ठेवायची आहे. पहा तर आता याच्यावरती आपण झाकण ठेवायचं आहे. तोपर्यंत सांडगे बनवण्यासाठी काय काय साहित्य लागते ते पाहूया. आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये 1 वाटी लसूण घ्यायचं आहे. लसणामुळे काय होतं, सांडग्याला एकदम टेस्ट छान येते. आता यानंतर रेड चिली पावडर घ्यायची आहे. 1 चमचा घ्यायची आहे, कारण यामध्ये आपण मिरच्या वापरणार आहे. त्यानंतर कोथिंबीर घेतलेली आहे. आता हिंग थोडा घ्यायचा आहे. हिंगामुळे सांडगं काय होतं, खराब होत नाही किंवा किडे पकडत नाहीत. आता यानंतर जिरे घ्यायचे आहेत. जिरे 2 चमचे घ्यायचे आहेत. आता हिरव्या मिरच्या घ्यायच्या आहेत. आपण 10 ते 12 घेतलेल्या आहेत. चवीसाठी आपण यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आहे. आता यानंतर आपण हळद घ्यायची आहे. हळद जवळजवळ 2 चमचे घ्यायचे आहेत आपण. आता यानंतर हे सर्व मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे. हे पहा बारीक पेस्ट झालेली आहे. आता यानंतर हे आपण सर्व काय करायचं आहे, आता हे सर्व एका परातीमध्ये काढून घ्यायचं आहे. यानंतर आपण कोथिंबीरीची पण जरा पेस्ट करून घालायची आहे यामध्ये. हे पहा मी कोथिंबीरीची पेस्ट घातलेली आहे. आता यानंतर हे भिजत ठेवलेली मूग डाळ आहे ना, ती थोडी पाण्यातून बाहेर काढून निथळत ठेवली तरीही चालेल. आता ही भिजत ठेवलेली मूग डाळ काढून आपण काय करायचे आहे, मिक्सरच्या भांड्यातून याची बारीक पेस्ट करून घ्यायची आहे. पूर्ण बारीक केली नसेल तरी चालेल, थोडंसं दरदरीत ठेवायचं आहे. लक्षात ठेवा, डाळ बारीक करत असताना यामध्ये आपण पाणी घालायचं नाही आहे. पाण्यातून काढून हिला आपण बारीक करायचं आहे. हे पहा आपण बारीक करून घेतलेले आहे. तर थोडी अशी दरदरीत ठेवायची आहे. आता हे सर्व आपण काय करायचे आहे, डाळ ह्या मसाल्यामध्ये मिक्स करायची आहे. अशी भिजत घातलेली सर्व डाळ काय करायचं आहे, मिक्सरमधून वाटून घ्यायची आहे. यामध्ये पाणी घालायचं नाही आहे. हे पहा आता आपली सर्व डाळ काय झालेली आहे, वाटून झालेली आहे. आता ही सर्व डाळ काय करायची आहे, आपण ह्यामध्ये मसाल्यामध्ये घालून सर्व एकजीव करून मिक्स करून घ्यायची आहे. चवीसाठी यामध्ये थोडंसं आपण मीठ घालूया. तर हे पहा पीठ कसं आता थोडंसं पातळ झालेलं आहे, पण काही हरकत नाही, यामध्ये आपण सांडगं घालू शकतो. आता हे पहा, आता एका प्लॅस्टिकच्या पेपरवरती आपण काय करायचं आहे, असं सांडगं घालायचं आहे. असं हाताने कोचून आपण सांडगं घालायचं आहे. तर हे सांडगं आपण सुकवताना 3 दिवस सुकवायचं आहे. 3 दिवसानंतर ते कडक सुकते. त्यानंतर ते काय करायचं आहे, आपण हवाबंद डब्यामध्ये पॅक करून ठेवायचं आहे. तर हे जवळजवळ 1 वर्षभर टिकतं, खराब होत नाहीत. यामध्ये किडे होऊ नये म्हणून आपण हिंग घातलेली आहे. हे पहा सांडगे आता सुकवलेले आहेत. कडक कसे सुकलेले आहेत पहा. आता यानंतर याची आमटी कशी बनवायची ती पाहूया. तर याची आमटी बनवण्यापूर्वी आपण काय करायचं आहे, तेलामध्ये हे सांडगं चांगलं व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे. तर त्यानंतर खलबत्त्यात घालून याला कुटायचं आहे. तर हे पहा मी खलबत्त्यात घेऊन कुटलेलं आहे. आता याची आपण आमटी बनवायची आहे. त्यानंतर काय करायचं आहे, गॅसवरती आपण एक पातेलं ठेवलेलं आहे. पातेल्यामध्ये आपण 2 ते 3 चमचे तेल घेतलेलं आहे. फोडणीमध्ये अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरे,
त्यानंतर आपण कढीपत्ता घालायचा आहे आणि यानंतर 1 वाटी बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे. आता हा कांदा काय करायचा आहे, ब्राऊन होईपर्यंत व्यवस्थित आपण तेलामध्ये परतवून घ्यायचा आहे. यानंतर यामध्ये टोमॅटो घालायचा आहे अर्धी वाटी. टोमॅटो देखील पूर्ण विरघळेपर्यंत आपण ह्याला हलवत राहायचं आहे यामध्ये आणि अर्धा चमचा मीठ घालायचं आहे. मीठ टाकल्यामुळे टोमॅटो काय होतो यामध्ये विरघळतो. लाल तिखट 1 चमचा. यानंतर आपण सांडगं वापरायचं आहे. तर सांडगं काय करायचं आहे, आपण तेलामध्ये भाजून त्यानंतर ते खलबत्त्यामध्ये कुटून घ्यायचं आहे आणि नंतरच ह्यामध्ये मिक्स करायचं आहे. आता हे पहा आपण व्यवस्थित हलवलेलं आहे. आता यामध्ये 2 ते 3 वाट्या आपण पाणी घालायचं आहे आणि याला आपण अर्धा तास शिजू द्यायचं आहे. अर्धा तास शिजल्यानंतर आपण यामध्ये शेंगदाण्याचा कूट घालायचा आहे 2 चमचे आणि चवीसाठी मीठ टाकायचं आहे अर्धा चमचा आणि त्यानंतर यामध्ये कोथिंबीर घालूया. पहा तर आपली आता सांडग्याची आमटी तयार झालेली आहे. तर ही खायला एकदम टेस्टी आणि छान लागते. आवडल्यास कमेंट करून नक्की सांगा. ही रेसिपी आपल्यास आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाजूलाच असलेलं बेल आयकॉनचं बटन क्लिक करा जेणेकरून माझ्या येणाऱ्या सर्व रेसिपी आपल्याला पाहायला भेटतील. थँक्यू.